हे सभास्थळ दाखवूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज 11 वाजता सभा आहे, परंतु काल रात्रीपासून काही लोक जे आहे ते या ठिकाणी पोहरादेवीमध्ये मुक्कामानं आले होते। हे दृश्य आपण दाखवतोय या ठिकाणी। आणि पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे, त्यामुळे देशभरातला बंजारा समाज म्हणजे मध्य प्रदेशचे लोक या ठिकाणी आले, तेलंगणामधले बंजारा समाजाचे लोक आले, कर्नाटकमधले आले, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधलं जे आहे ते या ठिकाणी लोक जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे, काही आलेले आहेत। भव्य असा हा सभा मंडप आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की बऱ्याच मतदार यवतमाळ असो, वाशिम असो, नागपूरचा काही भाग, वर्ध्याचा काही भाग, इकडे नांदेड या सगळ्या भागांमध्ये बंजारा समाजाचे मतं जे आहे विधानसभा मतदारसंघात ते निर्णायक आहे। आणि त्यामुळे ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे। नगारा भवन जे आहे त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, त्यानंतर ते अंबिका देवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेणार आहे आणि संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहे, त्यानंतर सभेला संबोधित करणार आहे। कृषी सन्मान निधीचा जो हप्ता आहे त्याचं वितरण सुद्धा या ठिकाणून केला जाणार आहे। परंतु ही सभा जी आहे ती सरकारी कार्यक्रम असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे की बंजारा समाजाचे मतं जे आहेत ते एकट्या कोणाच्या नक्कीच या वाशिमच्या दौऱ्याकडे तर लक्ष असणारच आहे। धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहिती।